तर ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला हा मुंबईतला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। मुंबई पालिकेच्या 227 प्रभागांपैकी 140 ते 150 जागांवर ठाकरेंची शिवसेना लढणार असल्याचं समजतंय, तर मनसेच्या वाट्याला 60 ते 70 जागा येणार असल्याचं दिसतंय। आणि मनसेच्या नंतर तिसरा क्रमांक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा असेल। अंदाजे 20 ते 25 जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी लढण्याची शक्यता आहे, अशी माहिती लोकशाही मराठीला आता सूत्रांकडून मिळालेली आहे। अविनाश देगसकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। अविनाश, मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील आता सूत्रांकडून समजताना दिसतोय। अधिकृतरित्या या संदर्भातली घोषणा तर जेव्हा त्यांचा निर्णय होईल तेव्हा तर होईलच, पण हा फॉर्म्युला जो आहे तो कुठेतरी जागा वाटपाच्या दृष्टीने या दोन्ही पक्षांसाठी समाधानकारक वाटतोय असं सध्या तरी म्हणावं लागेल। काय नेमकी याबद्दलची माहिती आहे? महायुती ठरलेली आहे। मनसे आणि ठाकरेची महायुती ही ठरलेली आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी तयारी झालेली आहे। उद्या अनाउन्स पण केलं जाईल यांच्या दोघां भावांमध्ये। पण जागा वाटपाचा जो फॉर्म्युलावर जे अडकलेलं होतं की त्याचा एक फॉर्म्युला समोर आलेला आहे। त्यानुसार मुंबईतील एकूण 227 वॉर्डापैकी 140 ते 150 जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेवा म्हणजे मनसे 60 ते 70 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। तसंच ठाकरे बंधूंसोबत लढणाऱ्या शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते 20 ते 25 जागांवर जागा सोडण्यात आल्याची माहिती आहे। मात्र सध्या प्रत्येक पक्षाने कुठे कधी केव्हा फॉर्म द्यायचा हे मात्र ठरवलेलं नाहीये, पण या संभाव्य फॉर्म्युल्यावर सध्या चर्चा सुरू आहे। ठीक आहे अविनाश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।